आपल्यासोबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहे. सर, आपण जरांगे पाटलांची भेट घेतली, काय चर्चा झाली नेमकी? चर्चा म्हणजे मी त्यांना त्यांची प्रकृतीची विचारपूस करायला आलो होतो. मी नांदेडला चाललो आहे आणि जाता जाता म्हटलं त्यांची माझी भेट सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि आम्ही इथे आलो त्यावेळेस त्यांची भेट झाली होती आणि हा विषय समाजाचा विषय या दृष्टिकोनातून चर्चा करून ह्याचा मार्ग निघाला पाहिजे, सगळ्या गोष्टीमध्ये मार्ग निघाला पाहिजे, हीच माझी भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे. त्यामुळे आज भेटीचं प्रयोजन म्हणजे त्यांची प्रकृतीची विचारपूस करायची आणि सद्यस्थितीवर काय मार्ग कसा काढायचा, काय एक साधक चर्चा करायला आलं पाहिजे. खरं तर लोकसभेचे इलेक्शन आहेत, कुठेतरी मराठा समाज आक्रमक झाला आहे, आरक्षणाची मागणी करतो, सगळ्या स्वराची मागणी करतोय आणि या चर्चेचा काही संदर्भ नाही आणि मी उमेदवारसुद्धा नाही, त्यामुळे तो काही विषयच नाही की मी काय उमेदवार आहे आणि काही चर्चा करा असा विषय नाही आहे. ठीक आहे, त्यांचे विषय आहेत, त्यांच्या मागण्या समाजाच्या मागण्या म्हणून काही रास्ता आहेत, त्यात समन्वयातून मार्ग काढता आला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्यात मार्ग कशा पद्धतीने काढता येईल यावरच चर्चा झाली पाहिजे. परंतु आज कॅबिनेट होती, कुठेतरी सगळ्या स्वराची मागणी पुढे आली पाहिजे, अंमलबजावणी झाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. कॅबिनेटचं खरंच माहीत नाही, कारण मी मंत्रिमंडळात नाही आहे आता, त्यामुळे नेमकं कॅबिनेटमध्ये काय घडलं आहे हे मी सांगू शकत नाही. पण कुठेतरी सगळ्या स्वराची मागणी मान्य झाली पाहिजे, समाजाची मागणी, आपण काय सांगाल? नाही, प्रश्न तर मार्ग कसा काढायचा असं की सगळ्या गोष्टी निर्णय घेत असताना त्याला एक प्रक्रिया आहे. तर ती प्रक्रिया मला वाटतं सध्या सुरू आहे, कारण त्याला ऑब्जेक्शन्स कॉल करण्यात आलेले आहेत, बरेचसे ऑब्जेक्शन्स हरकती आलेल्या आहेत. त्या हरकतीवर नेमकं पुढचं पाऊल, आचारसंहिता लागू झाली आजपासून आणि ती साधारण जून महिन्यापर्यंत चालणार. जूनचा निकाल जो पण लागत नाही तो पण ती आचारसंहिता राहणार आहे. या कालावधीमध्ये ही प्रक्रिया पुढे जाईल किंवा नाही सांगता येणार नाही मला. परंतु मराठा आरक्षणामुळे काही जिल्ह्यामध्ये किंवा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या ज्या सीट आहेत त्यांना धोका पोहोचू शकतो अशी शक्यता आहे, की चर्चा झाली त्याबाबतीत? मला सांगणं कठीण आहे. यावेळेस परिस्थिती अजून अवधी आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. चलूया. चालेल. तर इथं अशोक चव्हाण यांनी आज जरांगे पाटील यांची त्यांनी भेट घेतली आणि कुठल्या मुद्द्यावर चर्चा केली आपल्यासोबत त्यांनी संवादही साधला आहे. आपण जरांगे पाटलाशी थोड्याच वेळात बोलणार आहोत. सध्या कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.